भास्कर पाटील, कृष्णराव नानासाहेब देशमुख, पटल्या लंगडा मावस्कर, वसंतराव दोधा सूर्यवंशी, सुरेशकुमार कन्हैयालाल जेठलिया, श्रीमती उषादेवी कृष्णराव जगदाळे व श्रीमती शकुंतला नंदकिशोर शर्मा माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते। पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे। आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या। दैवी स्वरांचे चांदणे पेरून 8 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या त्या महान गायिका होत्या। बहुमुखी प्रतिभा आणि अलौकिक स्वरांची देणगी त्यांना लाभली होती। त्यांच्या अनेक दशकांच्या विलक्षण संगीत प्रवासाने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे। स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची वासरी होत्या, तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या। सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती। नावाप्रमाणेच त्यांचे सगळे जीवन आशेचा, दुर्दमय इच्छा शक्तीचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास होता। वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत इतरांना आनंद देत राहिल्या। कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती, प्रेमगीतातील अनुराग, श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता, विरह गीतातील दुखरी वेदना, उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या। 1943 मध्ये माझं बाळ या चित्रपटातून दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सुरू झालेल्या आशाताईंचा संगीत प्रवास तब्बल 12,000हून अधिक गाणी गाऊन थांबला। तब्बल 20 भाषातील गाणी त्यांनी गायली। शास्त्रीय संगीताचा गांभीर्यपूर्वक पाया ढळू न देता त्यांनी सुगम संगीतातील भाव आणि ठसा सहजतेने पेलला। त्यांच्या स्वरात असलेली विधुलता ही विरहाच्या गाण्यात हळवी होत असे आणि नेतृत्वाच्या तालावर बेधुंद होऊन बसत असे। बालगीतापासून ते पॉपपर्यंत आणि नाट्यगीतापासून ते लावण्यांपर्यंत असे वैविध्यपूर्ण शब्दांचे हृदयरूप त्यांनी आपल्या स्वरातून दाखविले। कैलासवासी आशा भोसले यांनी भारतीय संगीत क्षेत्रात दिलेली योगदान अतुलनीय आहे। त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे। भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला आहे। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे। भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे। अशा या असामान्य
महान, अद्वितीय आणि जगभरातील संगीत प्रेमींच्या मनावर गेले 8 दशके अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर सम्राज्ञीचे रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी ढाका येथे झाला. त्यांना लहानपणापासून चित्रकला व संगीताची आवड होती. त्यांनी मुंबई येथील सेंट कोलंबो हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. चित्रकलेची विशेष आवड असल्याने त्यांनी सर जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतले. सन 1958 मध्ये त्यांचा रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या सुमन कल्याणपूर म्हणून परिचित झाल्या. चित्रकलेपासून सुरू झालेल्या त्यांचा प्रवास संगीताची प्रचंड ओढ असल्याने गायिकेकडे येऊन पोचला. पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान तसेच मास्टर नवरंग यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले. शुक्राची चांदणी या मराठी व मंगू या हिंदी चित्रपटापासून त्यांनी आपल्या पार्श्वगायनाची कारकीर्द सुरू केली. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, आसामी, ओडिया, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. भारतातील तब्बल 740 चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. कैलासवासी कल्याणपूर यांनी गेल्या 6 दशके शब्दांच्या गाभ्यातील अर्थ, त्या अर्थाला बिलगून असलेल्या भावना आपल्या अत्यंत मधुर आणि नितळ आवाजाच्या सहाय्याने संगीत रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. गझल, ठुमरी, भक्तिगीत हे त्यांचे आवडीचे गायन प्रकार होते. निंबोणीच्या झाडामागे, अरे संसार, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा यासारखे एकापेक्षा एक अजरामर भक्तिगीते त्यांनी गायली. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल असा त्यांचा स्वर होता. त्यांचा आवाज म्हणजे शालीनतेचा साज होता. कैलासवासी कल्याणपूर यांनी आपल्या मधुर, सुरेल आणि भावस्पर्शीय आवाजाने भारतीय संगीत विश्व समृद्ध केले आहे. संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन सन 2023 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहे. मध्य प्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केले आहे. या व्यतिरिक्त पुल स्मृती पुरस्कार, ग.दि.मा. पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आपल्या मधाळ आणि दैवी सुरांनी गेली अनेक दशके श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या ज्येष्ठ पार्श्वगायिकेचे रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी अनंतराव नारायण थोपटे यांचा जन्म 11 जानेवारी 1933 रोजी पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील हातनेशी येथे झाला. त्यांचे शिक्षण BA GDC and A पर्यंत झाले होते. कैलासवासी थोपटे यांनी राजगड ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करून भोर येथे अनेक शाळा, महाविद्यालये सुरू केली. भोर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता वसतिगृहे सुरू केली. त्यांनी डोंगरी विकास परिषदेचे निमंत्रक, रायरेश्वर डोंगरी विभाग विकास परिषदेचे अध्यक्ष, भोर पाणी परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी राजगड सहकारी साखर कारखाना
दत्त दिगंबर सहकारी कामगार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्य केले होते। ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी भूविकास बँक तसेच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालकही होते। कैलासवासी थोपटे सन 1972, 1980, 1985, 1990, 1995 व 2004 असे 6 वेळा पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते। त्यांनी सन 1983 ते सन 1993 या कालावधीत उच्च व तंत्रशिक्षण, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, कामगार व रोजगार हमी योजना, वाहतूक व पुनर्वसन खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी दुःखद निधन झाले। कैलासवासी विठ्ठलराव लक्ष्मणराव धोटे यांचा जन्म 5 सप्टेंबर 1934 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे झाला। त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते। कैलासवासी धोटे यांनी महात्मा गांधी विद्यालयाची स्थापना करून राजुरा येथील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती। राजुरा प्राथमिक शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते। वसंत सहकारी शेतकरी सोसायटी तसेच यशवंत सहकारी शेतकरी सोसायटीचे स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता। कैलासवासी धोटे सन 1962 व 1972 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते। विधानमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी कार्य केले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले। कैलासवासी बळीराम कडूजी कोटकर पाटील यांचा जन्म 15 ऑगस्ट 1947 रोजी हिंगोली जिल्ह्यातील बानखेडा येथे झाला। त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते। कैलासवासी कोटकर पाटील यांनी बानखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले होते। त्यांनी संत नामदेव प्रसारक मंडळ व शिक्षण मंडळ, अप्पा स्वामी जिनिंग व प्रेसिंग संस्था, श्री लक्ष्मी दूधगंगा उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेचे संचालक म्हणूनही उत्तम कार्य केले होते। शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। हिंगोलीतील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता। कैलासवासी कोटकर पाटील सन 1990 व 1995 मध्ये हिंगोली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले। कैलासवासी कृष्णराव नानासाहेब देशमुख यांचा जन्म 7 ऑगस्ट 1934 रोजी सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील कळंबवाडी येथे झाला। त्यांचे शिक्षण 8वी पर्यंत झाले होते। कैलासवासी देशमुख यांनी कळंबवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच बार्शी पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते। ते सन 1962 ते 1978 या कालावधीत सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य होते। त्यांनी सोलापूर जिल्हा खरेदी विक्री संघ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते। कैलासवासी देशमुख सन 1978 मध्ये बार्शी मतदारसंघातून विधानसभेवर निर्वाचित झाले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी दुःखद निधन झाले। कैलासवासी पाटल्या लंगडा मावस्कर यांचा जन्म 1 जुलै 1942 रोजी अमरावती जिल्ह्यात धारणी येथे झाला। त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते। कैलासवासी मावस्कर यांनी सुरुवातीस अनेक वर्ष अध्यापनाचे कार्य केले। त्यांनी आदिवासी
कोरकू समाज विकास संघटनेचे अध्यक्षपदही भूषवले होते. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी कार्य केले होते. धारणी तालुका भारतीय जनता पक्षाचे ते काही काळ उपाध्यक्ष होते. कैलासवासी मावस्कर सन 1995 मध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी वसंतराव दोधा सूर्यवंशी यांचा जन्म 30 जुलै 1959 रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात खरडबारी येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी सूर्यवंशी यांनी चिपलीपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले होते. ते धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे ते सभापती होते. साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक होते. साक्री तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था त्यांच्या निकटचा संबंध होता. कैलासवासी सूर्यवंशी सन 1999 मध्ये साक्री मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सुरेशकुमार कन्हैयालाल जेतलिया यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1957 रोजी जालना जिल्ह्यात परतूर येथे झाला. त्यांचे शिक्षण BCom पर्यंत झाले होते. कैलासवासी जेतलिया यांनी सुरेशकुमार जेतलिया फ्रेंड्स सोशल क्लब या संस्थेच्या माध्यमातून परतूर व मंठा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून पतसंस्थेच्या परतूर, मंठा व वादूर येथे शाखा सुरू केल्या. जालना जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक व सहकारी संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी जेतलिया सन 1990 ते 2004 या काळात परतूर नगर परिषदेचे सदस्य व नगराध्यक्ष होते. ते सन 2004 ते 2009 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. ते 2009 मध्ये परतूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी उषादेवी कृष्णराव जगदाळे यांचा जन्म 7 एप्रिल 1936 रोजी मध्य प्रदेशमधील देवास येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. कैलासवासी उषादेवी कृष्णराव जगदाळे या सन 1967 मध्ये दौंड मतदार नगर परिषदेच्या सदस्या तसेच सन 1970 मध्ये दौंड नगर परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य केले होते. खोर सारख्या दुर्गम भागात सरस्वती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक कार्याला चालना देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. कुरकुंभ औद्योगिक वसाहत, नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच कडेगाव रेल्वे स्थानक यांच्यासारखे महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दौंड पुणे रेल्वे शटल सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. कैलासवासी उषादेवी कृष्णराव जगदाळे सन 1972 व 1985 मध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी शकुंतला नंदकिशोर शर्मा यांचा जन्म 1 जून 1952 रोजी झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. कैलासवासी शकुंतला शर्मा यांनी जालना आदर्श भगिनी महिला मंडळाच्या सदस्या, जालना जेसी क्लबच्या सचिव म्हणून उत्तम कार्य केले होते.
समाजवादी अभियान मंडळाच्या त्या अध्यक्षा होत्या. जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. कैलासवासी शकुंतला शर्मा सन 1980 मध्ये बदनापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या. अशा या समाजसेविकेचे मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधी